नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणासाठी एक उत्तम असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामध्ये आपण आपणाला वर्कशॉपमध्ये वापरण्यासाठी जी वेगवेगळ्या प्रकारची हँड टूल्स आहेत त्या हँड टूल्स बाबत या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। हँड टूल्स एक महत्वाचं टूल्स आपण जे वर्कशॉपमध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रात्यक्षिकासाठी वापरत असतो त्याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। विविध प्रकारच्या हाताने वापरण्यात येणाऱ्या साधनांना आपण हँड टूल्स असं म्हणतो। ही साधने आपल्याला कोणत्याही मशीनच्या मदतीशिवाय हाताने ऑपरेट करायची असतात। हँड टूलचा प्रकार आणि त्यांचे उपयोग। मोजमापाची जी साधने आहेत की ज्याचा वापर आपण अचूक मोजमापनासाठी केला जातो। यामध्ये जी हँड टूलची नावं आपण बघणार आहोत याविषयी सविस्तर जे डिस्क्रिप्शन आहे ते आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हर्नियर कॅलिपर। व्हर्नियर कॅलिपरचा उपयोग आपल्याला अचूकतेसाठी 0.02 mm पर्यंत अचूक मापन करण्यासाठी आपण व्हर्नियर कॅलिपरचा वापर करत असतो। नंतर आहे मायक्रोमीटर। अगदी अचूक मोजमाप करण्यासाठी 0.0 mm पर्यंत मोजमाप करण्यासाठी आपण मायक्रोमीटर या साधनाचा उपयोग करत असतो। नंतरचं मेजरिंग टूल आहे ट्राय स्क्वेअर की ज्याचा वापर आपल्याला 90 अंशाचा कोन मोजण्यासाठी केला जातो। विविध प्रकारचे कॅलिपर्स आतील आणि बाहेरील मापनासाठी इनसाइड आणि आउटसाइड कॅलिपर वापरले जातात। त्यानंतर आहे स्टील रूल। लांबी, रुंदी आणि जाडी मोजण्यासाठी स्टील रूलचा आपण उपयोग करत असतो। यानंतर आहेत धारक आणि पकडणारी साधने, होल्डिंग अँड ग्रिपिंग टूल्स। ही साधने वस्तू पकडण्यासाठी आणि धरून ठेवण्यासाठी वापरली जातात। यामध्ये आहे ऍडजस्टेबल स्पॅनर। वेगवेगळ्या आकाराचे नट बोल्ट्स खोलण्यासाठी आपण ऍडजस्टेबल स्पॅनरचा वापर करतो। स्पॅनर, डबल एंडेड स्पॅनर। नट आणि बोल्ट घट्ट किंवा सैल करण्यासाठी स्पॅनरचा आपण उपयोग करत असतो। या आकृतीमध्ये आपल्याला या ठिकाणी ऍडजस्टेबल स्पॅनरची आकृती दिसते। या ठिकाणी जो डबल एंडेड स्पॅनर आहे त्याची आकृती आपण या ठिकाणी दाखवलेली आहे। वाईस, बेंच वाईस। वर्कपीस घट्ट पकडण्यासाठी बेंच वाईसचा वापर केला जातो। या ठिकाणी बेंच वाईस आकृती 3D आकृती आपण इथं बघत आहोत। नंतर आहे प्लायर। तार कापण्यासाठी आणि पकडण्यासाठी प्लायरचा उपयोग होतो। त्यानंतर येऊ आपण कटिंग साधने। ही साधने मेटल, लाकूड आणि इतर साहित्य कापण्यासाठी वापरली जातात। यामध्ये आहे हॅकसॉ। लोखंडी पट्टी किंवा नळ्या कापण्यासाठी या ठिकाणी हॅकसॉची आकृती आहे। टीन, स्निप्स, पत्रे कापण्यासाठी इथे जी आकृती दिसते आपल्याला ही स्निपची आकृती आहे। त्यानंतर फाईल्स। धातूचा पृष्ठभागाला गुळगुळीत करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या फाईल्स आहेत त्या फाईलचा वापर करतो। पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये जे फाईलचे प्रकार आहेत त्याविषयी आपण सविस्तर याविषयी माहिती घेणार आहोत। नंतर आहे चिझल। धातू किंवा लाकूड कोरण्यासाठी चिझलचा वापर केला जातो। या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या साइजेस नुसार चिझल्स दिसत आहेत। त्यानंतर आहे स्ट्रायकिंग अँड हॅमरिंग टूल्स। ठोका आणि टॅपिंग साधने। ही साधने धातू किंवा इतर साहित्य ठोकण्यासाठी वापरली जातात। यामध्ये आहे बॉल पिन हॅमर। शीट मेटल वर्कसाठी वापरला जातो। बॉल पिन हॅमरची आकृती आहे। याचा लेबल डायग्राम आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बॉल पिन हॅमरच्या वेगवेगळ्या भागांची नावं काय आहेत। नंतर आहे स्लेज हॅमर। जड भागावर हॅमरिंग करण्यासाठी, ठोका मारण्यासाठी
या ठिकाणी हॅमर स्लेज हॅमरची आकृती दिसते आपल्याला. नंतर आहे मॅलेट. लाकडी आणि प्लास्टिकच्या भागावर वापरण्यासाठी मॅलेटचा वापर केला जातो. मॅलेट हे लाकडी त्याचं भाग जो असतो हा लाकडी असतो. पत्र्यांना ठोकण्यासाठी जास्त प्रमाणात त्याचा मॅलेटचा वापर केला जातो. नंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे हॅमर्स आहेत, इथं हॅमर्स दाखवलेले आहेत. त्याची सविस्तर व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे हॅमर्स आहेत त्याच्याविषयी आपण माहिती घेणारच आहोत. त्यानंतर आहेत स्क्रू ड्रायव्हर्स आणि रॅचेट टूल्स. ही साधने स्क्रू आणि बोल्ट घट्ट किंवा सैल करण्यासाठी वापरली जातात. यामध्ये आहे फ्लॅट स्क्रू ड्रायव्हर, सरळ टोकांच्या स्क्रूसाठी, इथं आकृती दिलेली आहे. फिलिप्स स्क्रू ड्रायव्हर, क्रॉस हेड स्क्रूसाठी फिलिप्स स्क्रू ड्रायव्हर वापरला जातो. इथं आकृती आहे याची. नंतर आहे स्टार स्क्रू ड्रायव्हर. स्टार हेड स्क्रूसाठी या स्टार स्क्रू ड्रायव्हरचा वापर केला जातो. नंतर रॅचेट स्पॅनर, सोपे आणि जलद नट बोल्ट घट्ट करण्यासाठी स्पॅनर प्रमाणेच रॅचेट स्पॅनरचा उपयोग केला जातो. त्यानंतर आहेत टॅपिंग आणि थ्रेडिंग साधने. टॅपिंग अँड थ्रेडिंग टूल्स. ही साधने नट बोल्ट साठी थ्रेड्स तयार करण्यासाठी वापरली जातात. यामध्ये आहेत टॅप सेट. आतील थ्रेड करण्यासाठी टॅप सेटचा वापर केला जातो. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड टॅप वापरले जातात. नंतर आहे डाय सेट. बाहेरील थ्रेड करण्यासाठी डाय सेटचा वापर केला जातो. या ठिकाणी आपल्याला डाय सेटची जो सेट आहे त्याची आकृती दिसत आहे. नंतर आहे डाय होल्डर. डाय नियंत्रित करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाय असतात त्या डाय होल्डरनी कंट्रोल केले जातात. नंतर आहे टॅप रेंच. टॅप धरून ठेवण्यासाठी या ठिकाणी टॅप रेंच दाखवलेला आहे, जो की या प्रकारचे जे टॅप्स आहेत त्या टॅपच्या थ्रेडिंगसाठी या होल्डरमध्ये आपल्याला होल्ड करून टॅपिंग प्रोसेस करता येते. नंतर आहे चिन्हांकन साधने, मार्किंग टूल्स. ही साधने मेटल आणि लाकडावर मोजमाप करण्यासाठी व चिन्हांकित करण्यासाठी वापरली जातात. यामध्ये आहे स्क्रायबर. या ठिकाणी आकृती दिसते स्क्रायबरची. धातूवर मार्किंग करण्यासाठी वापरलं जातं. नंतर आहे मार्किंग गेज. लाकडावर समांतर ओळी काढण्यासाठी मार्किंग गेजचा वापर होतो. कार्पेंटर सारख्या ट्रेडमध्ये किंवा पॅटर्न मेकर फाउंड्रीमध्ये जिथं पॅटर्न तयार होतो अशा ठिकाणी या मार्किंग गेजचा जास्त प्रमाणात उपयोग केला जातो. नंतर आहे सरफेस गेज. समांतर आणि लंब रेषा चिन्हांकित करण्यासाठी सरफेस प्लेटवर सरफेस गेजचा वापर केला जातो. मित्रांनो, हँड टूल वापरताना घ्यावयाची जी काळजी आहे ती या पद्धतीने आपण घेतली पाहिजे. नेहमी योग्य हँड टूल वापरा. चुकीचे टूल वापरल्यास अपघात होऊ शकतो. हातमोजे आणि गॉगल्स वापरा. विशेषतः कटिंग आणि हॅमरिंग टूल्स वापरताना हातमोजे आणि गॉगलचा वापर केला पाहिजे. हँड टूल्स वेळोवेळी तपासा. तुटलेले किंवा गंजलेले टूल वापरणे टाळा. कटिंग टूल्स वापरताना योग्य पद्धतीने पकडा. चुकीच्या पद्धतीने पकडल्यास अपघात होऊ शकतो. टूल नीट, साफ आणि सुरक्षित ठिकाणी ठेवा. अयोग्य ठिकाणी ठेवलेली टूल्स इतरांना धोका निर्माण करू शकतात. तर प्रशिक्षणार्थी मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण कार्यशाळेमध्ये वापरायची जी वेगवेगळ्या प्रकारची हँड टूल्स आहेत याचं वर्गीकरण आणि वर्कशॉपमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची हँड टूल्स सर्वसाधारणपणे वापरली जातात याची माहिती घेतलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे हँड टूल्स आहेत त्याच्या लेबल डायग्राम विषयी आपण माहिती घेणार आहोत, की ज्यामध्ये आपणाला वेगवेगळ्या प्रकारचे जे हँड टूल्स आहे त्याच्या विविध भागांचे जे नाव आहेत किंवा त्याचं नॉमिनक्लेचर आपण अभ्यासणार आहोत. पुन्हा एकदा आपण सर्वांचे धन्यवाद.